जालन्यात भाजप काँग्रेस संघर्ष आणखी तीव्र. भाजपच्या आंदोलनानंतर काँग्रेसकडून गोमूत्र शिंपडून आंदोलन स्थळ शुद्ध. भाजपला जोरदार प्रत्युत्तर. दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाचे पडसाद आता जालन्यात उमटलेत. काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भाजपनं निषेध आंदोलन केल्यानंतर काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेत आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून परिसर स्वच्छ करत भाजपला प्रतिकात्मक राजकीय प्रत्युत्तर दिले. बुधवारी जालन्यात भाजप कार्यकर्त्यांनी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपचं आंदोलन संपल्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं कार्यालयासमोर जमा झाले. त्यांनी आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून परिसर शुद्ध केल्याचा दावा करत भाजपवर तीव्र शब्दात हल्लाबोल केला. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांनी देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर योग्य भूमिका मांडल्याचा दावा केला. तसेच चोरी करणाऱ्या आणि डाका टाकणाऱ्या भाजपनं आमच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार गमावलाय अशी टीका त्यांनी केली. पुढे बोलताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणाविरोधात भाजपनं आंदोलन केलं असतं तर त्यामध्ये आम्हीही सहभागी झालो असतो. मात्र जनतेच्या खऱ्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप आंदोलनाचं राजकारण करत आहे असा आरोप करत भाजपला थेट प्रत्युत्तर दिले. दरम्यान भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यामुळे काही काळ परिसरात राजकीय वातावरण चांगलंच तापले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले. काय झालं हे राम मंदिरातले चोर आमच्या काँग्रेसच्या कार्यालय येऊन जे आंदोलन त्यांनी केलेलं आहे तर राम मंदिराच्या चोरांनी आमच्या कार्यालयावर आल्यामुळे आमचं कार्यालय अपवित्र झालेलं आहे आणि आमच्या हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार आम्ही गोमूत्र शिंपडून ही जागा पवित्र केलेली. काय नाव आपले? सूरज अलगंटवार.